कधी कधी काय होतं, कामाच्या घाई गडबडीमध्ये ना उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजवायलाच विसरतो. तर त्यावेळेला काय करायचं, असा मस्त हा साबुदाण्याचा कुरकुरीत डोसा बनवून खायचा. कारण यासाठी आपल्याला साबुदाणा भिजवावा लागत नाही किंवा इतर कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. तरीही डोसा मस्त असा कुरकुरीत तयार होतो. अगदी जसा पेपर डोसा असतो ना, अगदी तसाच हा पेपर डोसा उपवासाचा सुद्धा तुम्ही बनवू शकता. तेही कमी मेहनतीमध्ये, कमी वेळेमध्ये, जास्त काही फापट पसारा नाही, भांड्यांचा पसारा होत नाही. अगदी झटकीपट तयार होणारा हा डोसा आहे. यासोबत अगदी मस्त अशी झटकीपट तयार होणारी चटणीची रेसिपीसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. हा पेपर डोसा बनवण्यासाठी ना जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा हा बनवू शकता. तर इथे मी घरातल्याच वाटीने मोजून बरोबर पाऊण वाटी एवढा साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा छान असा कमी गॅसवरती फुलेपर्यंत भाजायचा आहे. सतत आपल्याला याला पलटवत राहायचं आहे, जेणेकरून तो रंगाने डार्क झाला नाही पाहिजे. फक्त त्यातलं जे मॉइश्चर आहे ना, ते कमी झालं पाहिजे. एवढाच फक्त आपल्याला भाजायचा आहे. हलकासा असा फुलायला लागला की त्यानंतर आपण इथे पाव वाटी इथे भगर घातलेली आहे. भगरसुद्धा अगदी आपल्याला सुरुवातीलाच घालायची नाही, कारण साबुदाणा भाजायला थोडासा भगरीपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीलाच साबुदाण्यासोबत भगर घालू नका. आपला थोडासा साबुदाणा भाजला गेला की अगदी गॅस बंद करायच्या आयत्या वेळेला आपल्याला यामध्ये भगर घालायची आहे. कारण कढाईसुद्धा गरम असते आणि साबुदाणासुद्धा गरम असतो आणि भगर भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. मस्त अशी भगरसुद्धा छान भाजली गेलेली आहे. आता ही आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्याशिवाय नंतरच आपण पुढील कृती करणार आहोत. गरम गरम असताना आपल्याला हा जो साबुदाणा आहे मिक्सरला फिरवायचा नाही किंवा याची पावडर तयार करायची नाही. ह्या ताटामध्ये काढून घेऊया. व्यवस्थित असा पसरवून घेऊया, थंड करून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला पण छान व्यवस्थित याची पावडर तयार करून घेऊया. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा थंड झालेला आहे, तो टाकून घेते आणि यातच ना मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. तो सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे आपला जो डोसा आहे ना छान कुरकुरीत होणार आहे. याची सालं काढून ना मी एक 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये ठेवलेला होता, जेणेकरून काळा पडू नये. तर एक हा मध्यम आकाराचा बटाटा आहे, तो सुद्धा आपण आता ह्या साबुदाण्यामध्ये आणि वरईमध्ये टाकून घेऊया. हिरव्या मिरच्या टाकून घेऊया. आता हे जे डोसे आहे ना, तुम्हाला अगदीच प्लेन बनवायचे असेल, तिखट बनवायचे नसेल, तर इथे तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता. एक चमचाभर इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकूया आणि जेव्हा आपण मिक्सरला फिरवू ना, त्यावेळेला थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपल्याला मस्त अशी याची ही पेस्ट तयार करायची आहे. अशा पद्धतीची जशी पाण्याची आपल्याला आवश्यकता लागेल ना, तसं तसं पाणी आपल्याला यामध्ये वाढवायचं आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला याची तयार करायची आहे. तर आता तयार झालेली जी पेस्ट आहे या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. नंतर पुन्हा एकदा मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं आणि अजून छान व्यवस्थित याची स्मूथ पेस्ट इथे तयार करून घेतलेली आहे. आता यातच मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे. साधारणतः आपण जसे घावण्यांसाठीचं पातळ पीठ बनवतो ना, अगदी तसंच पीठ आपल्याला ह्याचं देखील बनवायचं आहे. आता ह्या पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर साबुदाणा कच्चा असल्यामुळे जसं जसं आपण यामध्ये पाणी टाकू ना, तसा तसा साबुदाणाही फुलणार आहे आणि हे पीठसुद्धा घट्ट होत जाणार आहे. त्यामुळे आता ह्याला 5 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया. म्हणजे आपला साबुदाणासुद्धा अगदी छान व्यवस्थित मऊसूत असा भिजला जाईल. आता 5 ते 7 मिनिटाला साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत मस्त झटकीपट तयार होणारी चटणी पाहूया. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल. भाजलेले शेंगदाणे, त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि इथे 3 चमचे मी फ्रेश दही घेतलेलं आहे. तर ह्या चटणीसाठी ना शक्यतो फ्रेश दही वापरा, जास्त आंबट दही वापरू नका. कारण आंबट दह्यामुळे ना या चटणीची थोडीशी टेस्ट बिघडणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल आंबट, तर त्यात तुम्हाला 1 चमचाभर साखर घालायची आहे किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. त्यामुळे चव बॅलन्स होते. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. पाणी टाकून मस्त अशी पातळ चटणी तयार करून घ्यायची आहे. डोशांसोबत तुम्हाला कशी चटणी हवी आहे ना, त्यानुसार तुम्ही ह्या चटणीमध्ये पाणी ॲडजस्ट करायचे आहे. तर ही पहा मस्त अशी आपली उपवासाची झटकीपट तयार होणारी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. या चटणीला आपल्याला फोडणी वगैरे देत बसण्याची अजिबात गरज नाही. ही चटणी अशीचही फार छान लागते. ही जी चटणी आहे ना, तुम्ही मस्त अशी साबुदाणा वड्यांसोबत खाऊ शकता. अप्रतिम लागते. यात जर थोडीशी किसलेली काकडी घातली ना, ह्या चटणीची चव अजूनच वाढते, अजूनच भारी ही चटणी लागते. एक 5 ते 10 मिनटं झालेली आहे. पीठसुद्धा छान व्यवस्थित फुललेलं आहे आणि बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तर एवढ्या घट्ट पिठाची आपल्याला अजिबात
जे डोसे आहे ना ते बनवता येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी ॲड करावं लागणार आहे, कारण भिजल्यामुळे ना साबुदाणा फुललेला आहे आणि पीठ घट्ट झालेले आहे. यात ना मी मीठ टाकायचं राहिलेलं होतं, मीठ टाकून घेतलेलं आहे. अजून मी इथे पाऊण ग्लास एवढं पाणी वाढवलेलं आहे. आता पाण्याचा जो अंदाज आहे ना तुम्ही अंदाज घेत घेत फक्त पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ना थोडीशी पातळ असायला हवी, एवढ्या प्रमाणात तुम्हाला पाणी वाढवावं लागणार आहे. इथे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी हे पीठ कसं भिजवलेलं आहे, अगदी सेम तसंच तुम्हाला सुद्धा भिजवायचं आहे. लगेचच डोसे बनवून घेऊया. तर आता हे डोसे बनवण्यासाठी ना शक्यतो नॉनस्टिक तवाच लागणार आहे, त्यावरतीच हे डोसे छान व्यवस्थित कुरकुरीत होतात. इतर कुठल्याही तव्यावर करू नका, नाहीतर चिकटण्याची शक्यता असते. आता ह्या नॉनस्टिक तव्याला ना अगदी हलकंसं तेल किंवा तूप लावू शकता, जास्त तेलाचा किंवा तुपाचा वापर करू नका. छान पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तव्यावरती अगदी पातळ असा हा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर पहिला डोसा झाल्याच्या नंतर ना साबुदाणा भिजत भिजत जातो. दुसऱ्या डोशाच्या टायमाला जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटली ना तर पिठामध्ये तुम्हाला थोडंफार पाणीसुद्धा वाढवावं लागणार आहे, ते डिपेंड आहे. तर आता सुरुवातीचा पहिला डोसा आहे त्यामुळे इथे मला पाण्याची आवश्यकता लागलेली नाही. दुसऱ्या डोशाच्या वेळेला तुम्हाला थोडंफार पाणी ॲडजस्ट करावं लागेल, कारण पीठ जास्त घट्ट झालं तर याचे असे पातळ डोसे होणार नाही आणि कुरकुरीत होणार नाही, मऊसूत होतील. तुम्हाला कुरकुरीत हे डोसे हवे असतील ना तर थोडंसं पातळ हे पीठ ठेवावं लागणार आहे. तर गॅस मी इथे मोठाच ठेवलेला होता. मोठ्याच गॅसवरती आपल्याला हे डोसे बनवायचे आहे. मस्त असं वरतून आता तुम्हाला दिसत असेल हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. त्या स्टेजला आपल्याला हलकंसं तेल लावायचं आहे. तेल लावल्याच्या नंतर हा पलटवून घ्यायचा आहे. वरची जी बाजू आहे ना तुम्हाला जास्त ओलसर वाटत असेल ना तर त्यावेळेला तुम्ही वरच्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ शकता, परंतु वरची जी बाजू आहे ना पूर्णपणे अशी कुरकुरीत झाली असेल ना तर वरची बाजू भाजून बसण्याची अजिबात गरज नाही. तर हे पहा, मस्त असा हा कुरकुरीत आपला हा पेपर डोसा साबुदाण्याचा इथे तयार झालेला आहे. खायला अतिशय भारी लागतो. चटणीसोबत खाऊ शकता किंवा असंचही खाऊ शकता. हा फक्त तुम्ही उपवासालाच नाही तर एरवीसुद्धा बनवून खाऊ शकता. मस्त हा क्रिस्पी कुरकुरीत आपला साबुदाण्याचा डोसा इथे तयार झालेला आहे. रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल. मस्त हा क्रिस्पी कुरकुरीत होतो. नक्की तुम्ही हा महाशिवरात्रीला ट्राय करून पहा किंवा इतर उपवासाच्या दिवशी ट्राय करून पहा, भारीच लागणार आहे. येत्या काही दिवसातच महाशिवरात्री येणार आहे, तर महाशिवरात्रीला हा मस्त कच्च्या बटाट्याचा आणि साबुदाणा वरईचा डोसा जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून माझे सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. रेसिपीला लाईक तर तुम्ही करणारच आहे, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत.